मित्रांनो, मी प्रतीक झाडे नेहमीप्रमाणेच आज पुन्हा या माझ्या गावातल्या स्मशानभूमीमध्ये या वृक्षांची सेवा करण्याकरिता आलेलो आहोत. आपण व्हिडिओमध्ये खाली बघू शकता की या ठिकाणी जे वृक्ष लागवड केली आहे त्या सर्व वृक्षांना पाणी देण्याचं काम, त्यांना आळे करण्याचं काम, एक आपल्या हातून चांगली सेवा घडावी यासाठी या सेवा कार्यात मी आपला वेळ थोडाफार खर्ची घालत आहोत. त्याचप्रमाणे बाकी इतरही लोकांनी या सेवा कार्यात याचप्रमाणे आपला वेळ खर्ची घालावा, जेणेकरून भविष्यात एक या ठिकाणी सुंदर असं निसर्गरम्य वातावरण तयार होईल. म्हणून या सेवा कार्यात सर्वांनी जुडावं आणि या सर्व आपण वृक्षांची, झाडांची काळजी घ्यावी एवढीच या ठिकाणी मी सर्वांना विनंती करते. कारण आपण जर या जिल्ह्याचं किंवा आपल्या महाराष्ट्राचं प्रत्येक शहराचं तापमान जर बघितलं तर आज 47.1, 46.2, 46.3 म्हणजेच कुठेतरी 45 डिग्री सेल्सिअसच्याही वरती तापमानाचा पारा गेलेला आहे. आणि या तापमानाला जर आटोक्यात ठेवायचं असेल तर आपल्याला कुठेतरी झाडांना जिवंत ठेवणं आज काळाची गरज आहे. आज झाडं आहेत म्हणून आपण आहोत, नाही तर आपण त्याच्यामुळे आपल्याला सगळे श्वास घेऊन राहिलो आपण. मग आपण त्यांच्याकडून शिकत आहोत तर त्यांना आपण का नाही जगू? त्यांची आपण काळजी का नाही घ्यायची? आज ती काळजी घेणं महत्वाचं आहे. तरच कुठेतरी आज आपण भविष्यात जिवंत राहू, नाहीतर आपण जिवंत राहणार नाही. म्हणून पर्यावरणावर प्रेम करा, झाडावर प्रेम करा, निसर्गावर प्रेम करा. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की वृक्षवंती आम्हा सोयरे वनचरे. निसर्ग हा आपले सोयरे आहे, निसर्ग हा आपले मित्र आहे, निसर्ग हा आपला परिवार आहे. निसर्गाला जपा, निसर्गाची काळजी घ्या एवढीच या ठिकाणी मी सर्वांना सांगतो आणि विनंती करतो. आणि जय गुरु, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.